या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे बरेचसे चोचले आपण ऐकले, मान्य केले. ज्यांना कोणीही महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हता त्यांना खांद्यावरती बसून आपण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये नेलं आणि आता ते वरती चढल्यानंतर आपल्याला लागलेत. त्यांना कल्पना नाही की एक जमाना हा आणि तो जमाना लवकरच दिसेल परत. मराठ्यांच्या घोड्याच्या टापाने दिल्ली थरथरायची आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे, दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा. आपण मरे मरे जे काही फोटो बघतो, दिल्लीचेही बूट चाटितो, हे आपल्या भव्याच्या अवलादीचेच नाही, हे गद्दार आहेत सगळे. आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी, मला वाटतं जेमतेम माझ्या आठवणीत एकदाच गेले होते दिल्लीला. मी सुद्धा जातो, ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो, नाही तर आपल्या खासदारांना भेटायला कधीतरी जातो, पण कधी वर्षातनं एखाद्या वेळेला गेलो तर. पण आत्ताचं जे चाललेलं आहे, दरवेळेला उत्सुक मुजरे मारायला जातात, हे त्यांचे हुजरे हे काय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार आणि देश पूर्ण नासून टाकलेला आहे. म्हणजे मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली की आपण अराजकाच्या दिशेने चाललो की काय. दिशाहीन सगळं चाललेलं आहे. उठसूट कोणाला पक्षामध्ये घेत आहेत. म्हणजे मी मागे सुद्धा म्हटलं ना, आता आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना, कोण त्यांचं नाव, मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना, अनेक जण आहेत. बाबू शेख एक आहे, एक आत्ताचे नाही, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, अशा अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते. पण आपण काय म्हटलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडंसं बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून द्यायचं, ते आम्ही खपवून घ्यायचं. मग ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील, नमाज पडतील. मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवण असं, हे सगळे चाळे आपण बघायचे. आम्ही जर काय काही करायला गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद, आणि भाजपने काही केलं तर अमर प्रेम. हा कोणत्याने, आपण त्यांना काय बोलायचं नाही. मग आता 1-2 दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला. कोण ना, चौधरी, बरोबर आहे. आता त्यावेळेला हे त्यानंच धरी, म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती. आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले. अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेल्या माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते ना, कारण आवाज मोठा असतो, कोणाचा देठ कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार. आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही. मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर, असं झालं. मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची. बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये. कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपने प्रवेश का दिला, आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली. काय एक काहीतरी स्वीकारा ना, सांगा. एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही, आणि संबंध नसेल तर माफी मागितली पाहिजे. शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागितली पाहिजे. संपूर्ण देशामध्ये आगदोम तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधूंचा हत्याकांड झालं, दुर्दैवी घटना होती, त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे. पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला. धाराशिवमध्ये तेच झालं. तो कोण ड्रगवाला आहे, हा आंगणे का गांगणे काय गंगावणे नाही, कोण जो असेल तो